नमस्कार. विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं की गळ्यात हमखास तुळशीची माळ दिसते. कधी विचार केलाय की असं का? म्हणजे वारकरी संप्रदायासाठी आणि सगळ्याच विठ्ठल भक्तांसाठी या माळेचं स्थान खूप मोठं आहे, अगदी अनमोल. पण यामागे नक्की काय आहे, काय रहस्य दडलंय? चला तर मग आजच्या या भागात आपण विठ्ठल आणि तुळस यांच्यातलं हे जे पवित्र नातं आहे ना, तेच उलगडून पाहणार आहोत. तर तोच आपला मूळ प्रश्न की विठ्ठलाला ही तुळशीची माळ इतकी प्रिय का आहे. ही फक्त एक साधी परंपरा आहे की यामागे काहीतरी खोल, काहीतरी आध्यात्मिक अर्थ दडलाय. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. एक एक करून याचे सगळे पैलू आपण समजून घेऊ. आणि या प्रश्नाच्या उत्तराचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा जो आहे तो म्हणजे लक्ष्मीनारायणाचं प्रतीक. हो, तुळस आणि विठ्ठल यांचं नातं थेट त्या दैवी शक्तीशी जोडलेलं आहे. पण कसं? चला बघूया. हे नातं समजायला खरं तर खूप सोपं आहे. बघा, एका बाजूला आहे तुळस, जिला देवी महालक्ष्मीचं रूप मानलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला आहेत विठ्ठल, जे स्वतः भगवान विष्णूंचा अवतार आहेत. म्हणजे काय तर ही दोन्ही प्रतीकं एकाच दैवी शक्तीच्या दोन बाजू आहेत, नाही का? याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की जेव्हा कोणी भक्त विठ्ठलाला तुळशीची माळ अर्पण करतो ना, तेव्हा ती पूजा फक्त विठ्ठलाची नसते, तर ती असते साक्षात लक्ष्मीनारायणाची एकत्रित उपासना. किती सुंदर आणि किती शक्तिशाली प्रतीक आहे हे, नाही का? पण थांबा, तुळस म्हणजे फक्त एक दैवी प्रतीक नाहीये. ती आहे भक्तीची एक शुद्ध ओळख. ही एक अशी परंपरा आहे जिची मुळं आपल्या संस्कृतीत खूप खूप खोलवर रुजलेली आहेत. अच्छा, पण तुळशीला इतकं पवित्र का म्हणतात? पहिलं कारण म्हणजे तिची सात्विकता. असं म्हणतात की तिच्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण राहते. दुसरं, पुराणातली वृंदाची कथा तर आपल्याला माहीतच आहे. तिच्या त्या निस्सीम भक्तीमुळेच भगवान विष्णूंनी तिला तुळशीचं रूप दिलं. आणि अगदी म्हणूनच वारकरी परंपरेत तुळशीला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे काय, तर आषाढी आणि कार्तिकी एकादशी. विचार करा, त्या दिवशी पंढरपुरात जमलेले लाखो वारकरी जेव्हा ते आपल्या विठोबाला प्रेमाने तुळशीची माळ घालतात ना, तेव्हा या परंपरेचा जिवंतपणा, तिचं महत्त्व, सगळं काही आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ओके, आता जरा एका वेगळ्या अँगलने पाहूया. तुळशीचं महत्त्व फक्त आध्यात्मिक नाहीये, तर ते शारीरिक आणि मानसिक स्तरावरही आहे. हो, तुळस एक अशी वनस्पती आहे जी आपली सर्वांगीण शुद्धी करते असं मानलं जातं. आपले धर्मग्रंथ आणि आयुर्वेद काय सांगतात माहितीये? तुळशीमध्ये 3 प्रमुख गुणधर्म आहेत. 1, ती वातावरण शुद्ध करते. 2, ती मन शांत ठेवते. आणि 3, शरीरातली सकारात्मक ऊर्जा वाढवते. म्हणजे बघा, एकाच वनस्पतीमध्ये इतके सगळे गुण, हे खरंच निसर्गाचं एक वरदानच आहे. आणि म्हणूनच जेव्हा कोणी भक्त तुळशीची माळ अर्पण करतो, तेव्हा ती केवळ एक बाहेरची क्रिया राहत नाही. असं मानलं जातं की त्या शुद्ध वनस्पतीच्या माध्यमातून अर्पण करणाऱ्याचं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. ही त्यामागची श्रद्धा आहे. आणि आता आपण येतोय सगळ्यात खोल, सगळ्यात गहन अर्थाकडे. विठ्ठलाला माळ घालणे ही क्रिया दिसायला किती साधी वाटते, हो ना? पण याच्यामागे समर्पणाचा एक खूप मोठा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. ही प्रक्रिया आहे ना, ती 3 पायऱ्यांमध्ये घडते. पहिली पायरी, माळ अर्पण करताना अहंकार बाजूला ठेवला जातो, त्याचा त्याग होतो. दुसरी पायरी, स्वतःला देवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित केलं जातं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, या एका क्रियेतून ती व्यक्ती स्वतःला भक्तांच्या एका अखंड साखळीशी जोडून घेते. आणि ही जी समर्पणाची प्रक्रिया आहे ना, याचमुळे भक्त आणि देव यांच्यातलं ते पवित्र नातं आणखी घट्ट होतं. म्हणजे ही फक्त एक वस्तू अर्पण करण्याची क्रिया नाहीये, तर आपलं सर्वस्व अर्पण करण्याची ती एक भावना आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर विठ्ठलाला तुळशीची माळ का प्रिय आहे? कारण ती फक्त एक वनस्पती नाहीये. ती आहे भक्ती, प्रेम, शुद्धता आणि लक्ष्मीनारायणाच्या एकत्वाचा एक जिवंत प्रतीक.